आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात उसळीनंतर पुन्हा घसरण झाली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिलाय। रविवारी कांदा निर्यात बंदी उठवल्याचं वृत्त आल्यानंतर सोमवारी कांद्याच्या दरात उसळी आली। मात्र केंद्रीय ग्राहक सचिवांनी निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत कायम असल्याची माहिती दिल्यानंतर कांद्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। केंद्रातील एक त्या खात्याचे सचिव त्यांनी जाहीर केलं की आम्ही 31 मार्च पर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी उठवणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर केलं। त्याच्यामुळे परत कांद्याचे भाव कमी होणार आणि कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येणार। त्याचबरोबर कांद्याच्या बाबतीत सुद्धा निर्बंध बंदी जो आली ती सुद्धा उठवली पाहिजे, तेव्हा कापूस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल, या दृष्टीनं निर्णय सरकारने घेतला पाहिजे।